शिवसेना राष्ट्रीय महाधिवेशनासाठी दाखल होणाऱ्या तमाम शिवसैनिकांचे करवीर नगरीत सहर्ष स्वागत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 17 तारखेच्या जाहीर सभेत उपस्थित राहणाऱ्या शिवसेनेचे समस्त पदाधिकारी, मंत्री, आमदार, खासदार यांचे करवीर नगरीत सहर्ष स्वागतोत्सुक मान्य श्री राजेश क्षीरसागर, राज्य नियोजन मंडळ कार्यकारी अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री दर्जा। चलो गांधी मैदान, दिनांक 17 फेब्रुवारी दुपारी 4 वाजता। संजय राऊतांच्या प्रश्नावर आता आम्ही मागसुद्धा म्हटलेलं, आम्ही त्यांना फारसं गांभीर्याने घेत नाही। बालवाडीला जाणारं पोरगं सुद्धा संजय राऊतांच्या वक्तव्यावर कधी तिकडे बघत नाही। आता त्यांना दुसरं काम नाही बघा काय। आता कसं आहे, हे एवढं महाअधिवेशन त्यांना कधी घेता आलं नाही हो। साहेब मोठे असताना व्हायचं, मोठे साहेब गेल्यानंतर, माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब गेल्यानंतर सांगावं संजय राऊतांनी एवढं डीप अधिवेशन कधी घेतलं। सामान्य शिवसैनिकाला महाअधिवेशनाच्या व्यासपीठावर जाऊन कधी बोलायला मिळालं संजय राऊतांच्या आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात? हे शिंदे साहेबांनी केलं। काल शिंदे साहेब काय म्हटले, मी शिवसैनिक आहे, मी कार्यकर्ता म्हणून लोकांच्या समोर बसणार आणि अधिवेशनामध्ये सहभागी होणार। हे सामान्य शिवसैनिकाचं महाधिवेशन आहे, ज्या राऊतांना त्यांच्या काळात असलं कधी घेता आलं नाही। आणि माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचं नेतृत्व हे देशानं स्वीकारले। आज पहिल्या 5 मध्ये आपली अर्थव्यवस्था आणण्याचं काम मोदी साहेबांनी केलं। कितीतरी योजना अशा आहेत की ज्याच्यामुळं देश आज या ठिकाणी पुढं चालला आहे। ज्वलंत हिंदुत्व, राम मंदिर, 370 कलम हटवणे, या 3 तलाक, हे जे महत्त्वाचे निर्णय माननीय मोदी साहेबांच्या काळात झाले, त्यामुळं जागतिक मान्यता प्राप्त असणारं मोदी साहेबांचं नेतृत्व आहे। जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलंच पाहिजे, चांगलं असणाऱ्याला सुद्धा वाईट म्हणायचं ही संजय राऊताची सवय असू शकते। संजय राऊतांना त्यांचा लकलाभ होऊ द्या। आम्ही निश्चितपणे जे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे घेऊन पुढे चाललेले आहेत, त्यांचा उदो आणि त्यांच्या पाठीमागं आम्ही उभं राहणारच आहे। राऊतांना म्हणाव, तुम्ही देशामध्ये भारतात राहता, तुमचा कायद्यावर विश्वास आहे ना, तुमचा संविधानावर विश्वास आहे ना, तुम्ही खासदार म्हणून निवडून आला, भले आमच्या मतावर आला, म्हणजे आता आम्ही 10 वेळा सांगतोय की आम्ही मतं दिली म्हणून राऊत तुम्हाला राज्यसभेत दिसत आहेत। आता म्हणावं राजीनामा द्या आणि उभं राहावं बरं परत राहिलं। समजा तुम्हाला संसदेमध्ये खासदार झाला आमच्या मतावर, तुम्ही संविधानाची शपथ घेतली ना राऊतांनी, संविधानाला साक्षी मानूनच खासदार झाले ना, मग संविधानावर तरी विश्वास आहे का नाही? शिवसेना असली का नकली ठरवायचा अधिकार संविधानानं केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलाय। निवडणूक आयोगानं 78 पानी जजमेंट लिहिलं, निकालपत्र लिहिलं, त्याला पुष्टी दिली की कशासाठी शिवसेना ही शिंदे साहेबांच्याकडे दिली, शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आम्हाला दिलं। या उपर तुम्ही कोर्टात जायचा प्रयत्न केला, कोर्टानं पण दखल घेतली नाही। म्हणजे तुमचा कायद्यावर विश्वास नाही, तुमचा घटनेवर विश्वास नाही, तुमचा संविधानावर विश्वास नाही। संजय राऊत म्हणेल ती पूर्व दिशा, असं त्यांचं म्हणणं असतं। त्यामुळे त्यांना काय म्हणायचे ते म्हणू द्या। आम्ही कायद्यानं चालणारी माणसं आहोत, आम्ही घटनेवर विश्वास ठेवून चालणारी माणसं आहोत। आम्हाला घटनेनं, कायद्यानं शिवसेना असली शिवसेना आमची आहे याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे। ओके।